काल लातूरमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे लातूर शहरासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहेत. या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. विलासराव देशमुख हे लातूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची आजही आठवण केली जाते. अशा नेत्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरून लातूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील काळात याचे राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला बोलणं कोणाला मी थोडं सोपं नसतं म्हणून ती बोलू शकत नाही, पण सर्वसाधारण लातूरचा नागरिक कालच्या गोष्टीवर जाहीर निषेध करतो. आपण पाहिलं की काल जी घटना घडली त्याच्याबद्दल लातूरचा जो नागरिक आहे, काँग्रेस पक्ष आहे, तो जाहीर निषेध करतोय आणि रवींद्र चव्हाणांना यापुढे जर लातूरमध्ये आले तर ते लातूरमध्ये येऊ देणार नाहीत असं त्यांनी सुद्धा पवित्रा घेतलेला आहे. मी रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर. काल लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते आणि त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, आज लातूर शहरामध्ये त्याच्याबद्दल तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला जातो आहे. आपल्यासोबत काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारणार काय सांगाल. खरं तर लातूर आणि विलासराव देशमुख यांचं नातं खूप वेगळं आहे आणि काल जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध होत आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांचं जे वागणं होतं, बोलणं होतं, हे बेताल होतं, हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलंय. अहो, विलासराव देशमुख साहेबांची आठवण तुम्ही घालवणार आहेत म्हणजे कसं घालवणार आहेत? विलासराव देशमुख साहेब म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे विलासराव देशमुख साहेब. जी संकल्पना विलासराव देशमुख साहेबांनी लातूरकरांसाठी दिली, जे जे नवं ते लातूरला हवं. अहो, विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जगलंय आणि लातूरकरांनी विलासराव देशमुख साहेब जगलेत. त्याच्यामुळे हे तुमचं बोलणं किती चुकीचं आहे. आज सुद्धा सामान्य नागरिक जर त्याला काही कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर तो सहज बोलून जातो. विलासराव देशमुख असते तर असं झालं नसतं. म्हणजे इथल्या रगारगामध्ये विलासराव देशमुख साहेब आहेत आणि तुम्ही त्यांची आठवण पुसणार आहेत. कशी पुसणार आहेत तुम्ही त्यांची आठवण? लातूरच्या रेल्वे स्टेशनला पाहिल्यानंतर लातूरला विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. लातूरचं विमानतळ पाहिल्यावर विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. 10वी-12वीच्या बोर्डकडे पाहिल्यावर लातूरच्या लोकांना विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. अहो, ग्रामीण भागातल्या लोकांना जर तुम्ही विचारलात की तुमच्यामध्ये विलासराव देशमुख साहेबांची आठवण म्हणजे काय, तर तो बोट दाखवेल त्या मांजरा बॅरिगेटच्या पाण्याकडे. त्याच्या पाण्यामध्ये जी विलासराव देशमुख साहेबांची छबी उमटते त्याच्यामध्ये त्याची आठवण आहे. म्हणजे तुम्ही विलासराव देशमुख साहेबांना कसं विसरणार आहेत? एक मी 100 उदाहरणं देऊ शकतो. आणि विलासराव देशमुख साहेब म्हणजे लातूरकरांची अस्मिता आहे, भावना आहे. आणि या भावनेला हात घालता तुम्ही. एवढं गलिच्छ राजकारण, एवढ्या खालच्या पातळीला येऊन तुम्ही राजकारण करताल छोट्याशा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, अशोभनीय आहे. आणि तुम्हाला लक्षात नाही आलं तुम्ही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, कुठल्या भागात काय जाऊन काय बोललं पाहिजे हे जर त्याचं भान तुम्हाला नसेल तर तुमच्यासारखा बालिश प्रदेशाध्यक्ष आजपर्यंत मी पाहिलेला नाही. आज रितेश देशमुख यांनी सुद्धा एक भावनिक पोस्ट केलेली आहे. लोकांसाठी जगलेल्या माणसांची आठवण पुसता येत नाही असते म्हणते. हो, बरोबर आहे ना. विलासराव देशमुख साहेबांनी लातूरपुरतच नाही, लातूरपुरतं तर ते जगले, पण महाराष्ट्रातल्या दीनदलितांसाठी, गरिबांसाठी अनेक उदाहरणं आपल्याला समोर आलीत मीडियामध्ये की विलासराव देशमुखांनी कशी मदत केली, मंत्रालयाच्या बाहेर थांबलेल्या महिलेला कशी मदत केली, मुंबई नाशिक रोडवरच्या अडवलेल्या ट्रकवाल्याला कसा फोन केला आणि कशी मदत केली. हे एक उदाहरण नाही, अनेक उदाहरणं महाराष्ट्रातली विलासराव देशमुख साहेबांसाठी देता येतील. अशा महान लोकनेत्याबद्दल जर त्याला तुम्ही संकुचित विचारानं बोलत असाल तर हे खेदाई आहे आणि तीव्र शब्दामध्ये मी त्यांचा निषेध करतो. काका, काय सांगाल काल जे वक्तव्य भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलं, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीकडून कालच्या वक्तव्यात मी लातूरचा नागरिक, लातूरचा मतदार म्हणून जाहीर निषेध करतो. आणि भाजपवाल्याला थोडी कणा इतकी बी जर इज्जत असली तर आजच्या आज दिल्लीच्या अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, अजून त्यांचे कोणी एकवाजेड असतील, त्यांनी ताबडतोब आजच्या आज त्या प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा घ्यावा. आणि लातूरच्या येथील भाजपच्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो, तुम्ही तुमच्या मनातल्या आत्म्याला विचारा
की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरसाठी मग भाजपचा कार्यकर्ता म्हणले नाहीत, काँग्रेसचा नाही, राष्ट्रवादी नाही, वंचित नाही, कुण्याही जाती भेद न करता सर्वसाधारण लोकांसाठी जे जे काही नवं ते लातूरला आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्या मूर्ख अध्यक्षानं जे काल भाषण केलं त्याला थोडी तर अक्कल असते तर त्यानं उद्या माझ्यासोबत यावं. भातखेडा, बिनग्या, रमजानपूर, वांजरखेडा, मांजरा डॅम हे जे पाणी थांबलंय त्या मूर्खाला येऊन बघावं आणि सांगावं की या पाण्यामध्ये जी काय आज चिन्ह चेहरा दिसतो तो फक्त आणि फक्त विलासराव देशमुख साहेबांचा दिसतो. त्या मूर्खाला तो मुंबईचा राहणारा गाढव त्याला लातूरचं काम माहित. त्यामुळं ह्या अध्यक्षाचा मी जाहीर निषेध करतो. कदाचित रवींद्र चव्हाणांना जे आहे विलासराव देशमुख फक्त काँग्रेस पुरतेच मर्यादित आहेत असं वाटलं. त्या मूर्खाला साहेब कोण आहेत हीच माहिती नाही. त्यामुळं कुणातरी बगल बच्चन ती चिठ्ठी दिली असावी कालच्या सभेमध्ये म्हणून त्या कुत्र्याने तशी भाषा वापरली असेल. त्या कुत्र्याचा मी जाहीर निषेध करतो. सध्याची परिस्थिती लातूरमध्ये आहे, खरंच लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील? 1001% भारतीय काँग्रेस पक्ष, आमचे नेते दिलीपराव देशमुख साहेब, अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली व वंचित आघाडी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूरच्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीचा 100% झेंडा फडकवणार आणि समोरच्या भाजपवाल्याचं डिपॉझिट जप्त करणार. त्यांना त्यांची जागा लातूरचे नागरिक दाखवल्याशिवाय कालच्या शब्दावरून सिद्ध होतं की त्यांची पायाखाली वाळू घसरत चालली आहे. त्यामुळं साहेबावर, दिलीपराव साहेबावर आतापर्यंत इतिहास आहे. गोपीनाथ मुंडे साहेब असतील, साहेब असतील, अजून कुणी विरोधी पक्ष नेता असेल, पण असं वैयक्तिक कुणाबद्दलही कुणाच्या गावात जाऊन अशब्द वापरले नाही. एकमेकाचं प्रेमानं, अभिमानानं आपल्या पक्षाचं ध्येय धोरण सांगितलेत. पण या कालच्या मूर्खाला पक्षाचं ध्येय धोरणच माहित नाहीत, पण त्याला राष्ट्रीय नेत्यांनी त्याला अध्यक्ष केलेत. त्यांच्यासारखा निवडणाऱ्या मूर्ख माणसाला, निवडलेल्या माणसाला आम्ही परत एकदा धिक्कार करतो. आणि लातूरमध्ये जर परत आला तर त्याला आम्ही काँग्रेस प्रेमी लातूरचे मतदार म्हणून त्याला जोड्याचा हार घातल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा म्हणतात विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर ते काहीच बोलत नाही. त्यांना आज बोलून का उद्या का घरी बसायच्या का? जर प्रदेशाध्यक्षाला जर बोललो आज पक्षाचा काही झाला तर आज कुंकू लावलेला नवरा आहे तो त्यांचा. नवऱ्या बाजूला बायकोनं बोललं तर उद्या बाजूला कोण त्याला घेऊन झोपणार आहे? त्यामुळं त्यांचं नावीला जात त्यांनाही माहित आहे की जे काय कालचं झालं ते आपल्याला ह्याने पाणी. मला मी उदाहरण देतो. आता ते उदाहरण खरं असेल खोटं असेल, लोकसभेचे इलेक्शन होतं. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राजस्थानच्या हायस्कूलला अटल बिहारी वाजपेयीची एक सभा होती. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पत्रकार आहात. त्या सभेमध्ये एकच शब्द वापरला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी की शिवराज पाटील बहुत अच्छे आदमी है. मगर त्या एका शब्दावर त्या भाजपवाल्याची हवा म्हणजे डिपॉझिट जप्त झालं. त्या पद्धतीनं कालच्या दोन शब्द वापरला आदरणीय देशमुख साहेबाबद्दल. त्यामुळं भाजपवाल्याच्या कार्यकर्त्याची हवा निघून गेली आहे. त्यांच्या आता लक्षात आलंय की जे काय झालंय, जे काय बोललंय त्यांना बी कळवलंय. त्यांचा बी आत्मसाक्षी आहे साहेबाच्या कामाबद्दल.